जय गुरुदेव. मी बाळ तरुण वृद्ध हे नाठवे तया खंडत्व बोध, जाती कुळ गोत्र संबंध नाठवे तया वीर सेवा. या मन्मथ माऊलीच्या परमरहस्य ग्रंथातील ओवीला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वीरशैव या पदापासून सुरुवात करावी लागेल. वी शब्दनोच्येती विद्या, शिव जीव ऐक्य बोधिका, तस्याय रमन्ते सेवा, वीर सेवास्तु ते मतहा. जी विद्या शिव जीव ऐक्य करणारी आहे, अशा विद्येमध्ये जो रममान झालेला साधक आहे तो वीरशैव असं म्हणतात. लिंग अंग सामरस्य, अंग म्हणजे जीव, लिंग म्हणजे परमात्मा शिव, याची सद्गुरूच्या उपदेशाने साधना करणारा साधक साधना करता करता शिव स्वरूप होतो. आणि ते शिव स्वरूप झालेल्या जीवनमुक्त साधकाची अवस्था कशी असते हे या ओवीतून माऊली सांगतात. मी बाळ तरुण वृद्ध, साधारण माणूस भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीन काळात जगतो. तो बोलत असताना बाळपणीच्या आठवणी सांगतो. मी लहानपणी असं केलं, मी तसं केलं, मी तरुणपणी असं करत आहे, तसं करत आहे. ते करत असताना भविष्याची योजना सांगतो की भविष्यात म्हातारपणी हे एवढं घर बांधलेलं आहे, अटॅच बाथरूम, टॉयलेट बांधलेलं आहे. हे सगळं भविष्यातल्या कल्पनेत जगत असतो. पण हा जीवनमुक्त साधक शिवयोगी तो सामान्य मानवी बुद्धी जशी काळाच्या साखळीत अडकलेली असते, भूतकाळ म्हणजे बाळ, तारुण्य म्हणजे वर्तमान काळ आणि वृद्धत्व म्हणजे भविष्यकाळ, यात जगतो. पण ज्याला अखंडत्व बोध झाला त्याच्यासाठी काळ थांबतो. तो एका अशा नित्य वर्तमान क्षणात असतो जिथे शरीराचे होणारे बदल त्याला शिवत नाहीत. तो स्वतःला देहाच्या चौकटीत पाहतच नाही, तर तो स्वतःला एक चैतन्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप होऊन असतो. ज्ञान आणि बोध यामध्ये फरक आहे. ज्ञान म्हणजे कळणे आणि बोध म्हणजे होऊन जाणे. पूर्ण उपदेश केला, तू चैतन्य स्वरूप आहेस आणि तो चैतन्य स्वरूप होऊन गेला, याला म्हणतात बोध झाला. अखंडत्व बोध, अखंडत्व म्हणजे ज्याचे तुकडे करता येत नाहीत. आपण जगताना मी आणि तू, चांगले आणि वाईट, भक्त आणि देव, सुख आणि दुःख, तहान आणि भूक या सर्व द्वंद्वात जगतो. पण ज्याला अखंडत्वाचा बोध झालेला आहे असा साधक स्वतःच्या अस्तित्वात सदैव लीन असतो. आरशासमोर उभे राहिल्यावर जसे आपल्याला प्रतिबिंब दिसते स्वतःचे, तसे त्याला चराचरात सर्वत्र स्वतःमधलं चैतन्य शिव स्वरूप दिसते. यालाच समरसता म्हणतात. पुढं म्हणतात जाती कुळ गोत्र संबंध नाठवे तया. अशा जीवनमुक्त शिवयोग्याला अण्णा बसवांनांनी लिंगांग सामरस्य झालेलं होतं त्यांचं, आणि सर्व चराचरामध्ये त्यांना शिव दिसत होता. ते म्हणत हा कुणाचा, हा कुणाचा म्हणू नका, हा आमचा म्हणा. कुडल संगम देवा, तुमच्या घरचा पुत्र म्हणवा, असं म्हणत. कारण सर्व त्यांना शिवरूप दिसत असत. महात्मा बसवांना कल्याण राज्यातील प्रधानमंत्री होते आणि ते एकदा घोड्यावरून जात असताना
त्यांनी रस्त्याच्या कडेला चपला जोडे शिवीत असलेल्या हरळ्या चांभार याच्याकडे त्यांची दृष्टी गेली आणि हरळ्यानं बसवांना शरणू म्हणून नमस्कार केला. बसवांनानी घोडा थांबवला आणि घोड्याहून खाली उतरले आणि हरळ्या चांभार यांना शरणू शरणार्थी असं म्हणून 2 वेळेस नमस्कार केला. कारण बसवांनाला जाती कुळ गोत्र त्यांचं सर्व विसरलेलं होतं. त्यांना सर्वांमध्ये शिव दिसत होता. म्हणून म्हणतात की जाती कुळ गोत्र नाठवे तया, मी उच्च कुळातला आहे आणि हा चांभार कुळातला आहे. माझं गोत्र श्रेष्ठ आहे, याचं गोत्र कनिष्ठ आहे, असा भेद त्यांच्या दृष्टीत दिसला नाही. कारण त्यांची दृष्टी शिवमय झालेली होती. ओम शांती शांती शांती.